नमस्कार महाराष्ट्र, मी पूर्वी भावे. या बुलेटिनची सुरुवातीला आपण बघणार आहोत दहशतवाद आणि दहशतवादाच्या लढ्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधी आला होता काश्मीरामध्ये. पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती. सलग 6व्या दिवशी पाकिस्तानी लष्कराकडनं गोळीबार. नौशेरा सुंदरबनी अखनूर सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार. पाकिस्तानी गोळीबाराला भारताचंही प्रत्युत्तर. दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये सर्च ऑपरेशन जोरात. पाकिस्तानकडून एलओसीसह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार. पहिले 5 दिवस सुरू होता एलओसीवर गोळीबार. त्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडनं आंतरराष्ट्रीय सीमेवरही जोरदार गोळीबार. वृत्तसंस्था ANIची माहिती. पंतप्रधान मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक. कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा. भारतीय सेनेच्या क्षमतेवरती मोदींनी व्यक्त केला विश्वास. पाकिस्तानला भारताची धडकी. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाचा सराव. युद्धसरावाला ललकारे मोमिन असं नाव. पंतप्रधान मोदींची नवी दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांची चर्चा. दहशतवाद विरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतल्याची माहिती. पीओकेबाबत पंतप्रधान आणि सरसंघचालकांची बैठक झाल्याची चर्चा. दहशतवाद्यांचा धर्म नसेल तर त्यांच्यासाठी नमाज अंत्ययात्रा काढू नयेत. आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर इंद्रेश कुमार यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानला भारताची धडकी. काल मध्यरात्री 2 वाजता पाकिस्तानने घेतली पत्रकार परिषद. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्यामुळे पाकिस्तानची झोपच उडाली. भारत आक्रमक कारवाईचा विचार करतोय. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांचं विधान. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नाही, त्यामुळे हल्ला झाल्यास उत्तर देणार. इशाक डार यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराची पाकिस्तानला भीती. पुढील 24 ते 36 तासामध्ये भारत हल्ला करू शकतो. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांचं मोठं विधान. भारतात आलेल्या पाकिस्तानींचा व्हिसा पूर्णपणे रद्द. व्हिसाची अंतिम मुदत संपल्यामुळे सर्व पाकिस्तानींना भारतातनं परत पाठवलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये बैठकांचा धडाका. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक होणार. पहलगाम हल्ल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. दहशतवाद विरोधातील कारवाईवरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. राहुल गांधींच्या रायबरेली आणि अमेठी दौऱ्याचा आज दुसरा दिवस. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबियांची कानपूरमध्ये राहुल गांधी भेट घेणार. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते पाकिस्तानचे लाडके, त्यामुळे आता काँग्रेसने पाकिस्तानातच निवडणुका लढाव्यात. भाजप प्रवक्ते संबित पात्रांचा आरोप. मोदींबाबत काँग्रेसने केलेल्या गायब पोस्टवरनं संताप. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांसाठी मार्गदर्शक तत्व. सर्व पदाधिकाऱ्यांनी भान राखून बोलावं. नियमांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. KC वेणुगोपाल यांचा इशारा. खासदार संजय राऊत बोलतायत. थेट जाऊयात.